नमस्कार आणि स्पीड आणि फीडवर लेथ सेट करण्याच्या या सत्रात आपले स्वागत आहे। तर आता सत्राची सुरुवात करूया। आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल। लेथवरील स्पीड ओळखणे, स्पीड आणि फीड निवडणे, स्पीड आणि फीड संबंधित तक्त्यामध्ये सारणीबद्ध करणे। चला आता आपण कटिंग स्पीड, फीड आणि डेप्थ ऑफ कट याबद्दल जाणून घेऊ। कटिंग टूलचा कटिंग स्पीड एकक वेळेत वर्कपीसच्या सरफेसवरून त्याची कटिंग एज ज्या दराने जातो तो दर म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो। त्याला प्रति मिनिट मीटरमध्ये व्यक्त केले जाते। कटिंग टूलच्या फीडची व्याख्या युनिट वेळेत प्रत्येक पाससाठी वर्कपीसमध्ये किंवा वर्कपीसमधील अंतर म्हणून केली जाते। डेप्थ ऑफ कट म्हणजे प्रत्येक पासमधील वर्कपीस मटेरियलमध्ये टूलच्या कटिंग एजचा प्रवेश हे एका पासमध्ये कटिंग टूलद्वारे काढलेल्या मेटल लेअरची जाडी निर्धारित करते। कटिंग टूलच्या स्पीड आणि फीडवर पुढील गोष्टींचा परिणाम होतो। मशीन्ड केलेले मटेरियल, कटिंग टूलचे मटेरियल, कटिंग टूलची जॉमेट्री, सरफेस फिनिश करण्याची आवश्यक डिग्री, वापरण्यात येणाऱ्या मशीन टूलचा कडकपणा, वापरण्यात येणारा कूलंटचा प्रकार। चला आता दिलेल्या गेअर्सच्या सेटसह लेथवर स्पिंडलची भिन्न स्पीड निवडणे शिकूया। (1600 RPMचा वेग मिळवण्यासाठी D, R आणि E चे संयोजन निवडा। विविध स्पिंडल स्पीड प्राप्त करण्यासाठी खालील गेअर कॉम्बिनेशन्स वापरल्या जाऊ शकतात। A, S, E गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 228 RPM आहे। A, S, F गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 38 RPM आहे। B, S, E गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 360 RPM आहे। B, S, F गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 60 RPM आहे। A, R, E गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 450 RPM आहे। A, R, F गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 71 RPM आहे। C, S, E गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 580 RPM आहे। C, S, F गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 90 RPM आहे। B, R, E गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 740 RPM आहे। B, R, F गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 115 RPM आहे। D, S, E गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 800 RPM आहे। D, S, F गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 140 RPM आहे। C, R, E गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 1150 RPM आहे। C, R, F गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड
200 RPM आहे. 15 DRE गेअरच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 1600 RPM आहे. DRF गेअर्सच्या सेटसाठी स्पिंडल स्पीड 250 RPM आहे. चला आता आपण लेथवरील विविध फीड रेट्स सेट करण्याबद्दल जाणून घेऊ. Z हे फीड दिशा बदलण्याचे लीव्हर आहे. डाव्या हाताने LH आणि उजव्या हाताने RH थ्रेड कटिंगसाठी Y लीव्हर आहे. G आणि H हे टम्बलर गेअर्स आहेत. K, L आणि M हे थ्रेड्स पर इंच TPI कापल्या जाणाऱ्या थ्रेड्सला सेट करण्याचे लीव्हर्स आहेत. फीड थ्रेड पिच निवडण्यासाठी नॉब 1 to 6 आहेत. प्रति रिव्हॉल्यूशन 0.07 मिलीमीटरचा फीड रेट प्राप्त करण्यासाठी टम्बलर गेअर Gवर सेट करा. Z मध्ये फीडची दिशा फॉरवर्ड करा. फीड थ्रेड पिच नॉब 6 वर ठेवा. थ्रेड पर इंच लीव्हरला K वर ठेवा. विविध फीड रेट मिळवण्यासाठी खालील संयोजन वापरले जाऊ शकतात. या गेअर कॉम्बिनेशनसह Z साठी फॉरवर्ड डायरेक्शनसाठी K, L आणि M साठी फीड थ्रेड पिच 6 टम्बलर गेअर G फीड रेट्स अनुक्रमे 0.07, 0.13 आणि 0.27 mm प्रति रिव्हॉल्यूशन मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z6H संयोजनासाठी K, L आणि M साठी अनुक्रमे 0.53, 1.07 आणि 2.13 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. K, L आणि M साठी अनुक्रमे 0.08, 0.16 आणि 0.32 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे Z2G फीड रेट्स मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z2H संयोजनासाठी K, L आणि M साठी अनुक्रमे 0.64, 1.27 आणि 2.54 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. K, L आणि M साठी अनुक्रमे 0.09, 0.18 आणि 0.36 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे Z3G फीड रेट्स मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z3H संयोजनासाठी K, L आणि M साठी अनुक्रमे 0.71, 1.42 आणि 2.84 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. K, L आणि M साठी अनुक्रमे 0.11, 0.23 आणि 0.46 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे Z5G फीड रेट्स मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z5H संयोजनासाठी K, L आणि M साठी अनुक्रमे 0.91, 1.82 आणि 3.66 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे फीड रेट्स मिळू शकतात. K, L आणि M साठी अनुक्रमे 0.12, 0.25 आणि 0.5 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे Z4G फीड रेट्स मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z4H संयोजनासाठी K,
एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.99, 1.98 आणि 3.96 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. या गेअर कॉम्बिनेशनसह बॅकवर्ड दिशेने झेडसाठी के, एल आणि एमसाठी फीड थ्रेड पिच 6 टम्बलर गेअर जी फीड रेट्स अनुक्रमे 0.05, 0.1 आणि 0.2 mm प्रति रिव्हॉल्यूशन मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z6H संयोजनासाठी के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.4, 0.8 आणि 1.6 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.06, 0.11 आणि 0.23 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे Z2G फीड रेट्स मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z2H संयोजनासाठी के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.45, 0.9 आणि 1.8 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.7, 0.13 आणि 0.25 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे Z3G फीड रेट्स मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z3H संयोजनासाठी के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.5, 1.0 आणि 2.0 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.08, 0.16 आणि 0.32 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे Z5G फीड रेट्स मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z5H संयोजनासाठी के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.65, 1.3 आणि 2.6 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.09, 0.18 आणि 0.35 mm प्रति रिव्हॉल्यूशनचे Z4G फीड रेट्स मिळू शकतात. त्याचप्रमाणे Z4H संयोजनासाठी के, एल आणि एमसाठी अनुक्रमे 0.7, 1.4 आणि 2.8 mm प्रति रिव्हॉल्यूशन फीड रेट्स मिळू शकतात. चला आता आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. लेथवरील स्पीड ओळखणे, स्पीड आणि फीड निवडणे, स्पीड आणि फीड संबंधित तक्त्यामध्ये सारणीबद्ध करणे. तर हे सर्व भिन्न स्पीड आणि फीडवर लेथ सेट करण्याबद्दल आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. पुढच्या सत्रात भेटूया.